खाली हजारो लोकांचा जनसमुदाय शांततेत भजन म्हणत चालतोय. हळूहळू अजून लोक मिळत जातात आणि तो जनसमुदाय लाखोंचा होतो. शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या या जनसमुदायावर काय कार्यवाही करावी हे ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नव्हता अशा ब्रिटिशांना कळत नव्हतं. कारण या लाखोंच्या जनसमुदायाचं नेतृत्व करीत होता तो 5 फूट 4 इंच उंची आणि 114 पाऊंड वजन असलेला, हातात काठी घेतलेला, शरीरावर फक्त पंचा धारण केलेला एक साधा दिसणारा माणूस. पण अध्यक्ष महोदय, कोण होता हा साधा दिसणारा माणूस? हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आजही जगाच्या पाठीवर अहिंसेचे पुजारी म्हणून ज्याचं नाव गौरवाने घेतले जाते, नेताजी सुभाषचंद्र बोसांनी ज्यांना राष्ट्रपिता ही पदवी बहाल केली असे असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे मी, महात्मा गांधी. माझा जन्म पुतळीबाई आणि करमचंद गांधी या दाम्पत्यांच्या पोटी 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गुजरातमध्येच झाले व 1887 मध्ये मी मॅट्रिकची परीक्षा दिली. विद्यार्थी दशेत असताना माझी भाषा विषयावर खूप पकड होती व वयाच्या 13व्या वर्षी माझा विवाह कस्तुरबाजी सोबत झाला. 1888 मध्ये मी बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेलो आणि 1891 मध्ये मी बॅरिस्टर होऊन भारतात परत आलो. मी वकिली करून पाहिली पण मला त्यात यश आले नाही. म्हणून मी प्रथम दक्षिण आफ्रिकेत गेलो. त्या ठिकाणी 1 जून 1893 रोजी दर्पण ते प्रिटोरिया दरम्यान रेल्वेने प्रवास करत असताना माझ्याजवळ फर्स्ट क्लासचे तिकीट असताना देखील मी केवळ भारतीय आहोत म्हणून मला रेल्वेच्या डब्यातून उतरवून दिले. त्यानंतर मी वर्णविद्वेषाविरुद्ध आवाज उठविला. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यावर माझे गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मार्गदर्शनात मी भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्वतःला झोकून दिले. सर्वप्रथम संपूर्ण भारत भ्रमण करून भारतीयांचे प्रश्न समजावून घेतले. 1917 चंपारण्य सत्याग्रह, 1930 मध्ये दांडी यात्रा, 1920 ते 22 असहकार चळवळ, 1942 मध्ये चले जाव चळवळ अशी एका पाठोपाठ अहिंसक व अभिनव आंदोलन मी सुरू केली आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. खिलाफत चळवळ, जालियनवाला बाग हत्याकांड, रॉलेट ऍक्ट, हंटर कमिशन अहवाल या सर्वांच्या परिणामामुळे सुरू झालेली असहकार चळवळ पुढे त्यात हिंसाचार झाल्याने मी मध्येच थांबलेली सुद्धा होती आणि या सर्वांचा परिणाम म्हणून अखेर 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. अध्यक्ष महोदय, माझे जीवन व कार्य समजावून घेताना आपण हेही समजावून घेतले पाहिजे की मला देशाची फाळणी नको होती पण बॅरिस्टर जिना आणि लॉर्ड माउंटबॅटन सारख्या हट्टखोर नेत्यांसमोर मला माघार घ्यावी लागली. मी फाळणीचे दुःख झेलले, मला डोळ्या देखत हिंसा पाहावी लागली आणि फाळणी माझ्यामुळेच झाली असा आरोप करीत एका माथे फिरूने माझ्यावर गोळ्या झाडल्या. अध्यक्ष महोदय, समोरून या तिन्ही गोळ्या अंगावर झेलल्यावर मी खाली कोसळत असताना गुरुचरण सिंग नावाचा माझा शिष्य आहे त्यांनी मला आपल्या हातात झेलले आणि अशाही परिस्थितीत माझ्या तोंडून शब्द आले, हे राम, आणि मी या जगातून निघून गेलो. पण आजही सर्व जग मला मानतो म्हणून माझ्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस बाळगला जातो. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, गांधीजी म्हणजे वेगळ्या वाटेचे राजकारणी, गांधीजी म्हणजे आगळा वेगळा समाज सुधारक, गांधीजी म्हणजे काहीही न करता जुलमी राजकर्त्यांना सळो की पळो करून सोडणारे खरे आंदोलक, गांधीजी म्हणजे जनसामान्याचं अघोषित नेतृत्व, गांधीजी म्हणजे कधीही न मरणारं अजब रसायन. म्हणून शेवटी एवढंच म्हणेल, शांती दूत मी या देशाचा, शांती दूत मी या देशाचा, शांततेची केली कामना, सत्य अहिंसेच्या संदेशाने जागविली स्वातंत्र्याची भावना, जागविली स्वातंत्र्याची भावना. थांबते. धन्यवाद.